हाय फ्रेंड्स, जय महाराष्ट्र. मी जयश्री पवार माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत करते. आज आम्ही आलो आहे मढी येथे. मढी हे गाव अहिल्यानगरमधील पाथर्डी तालुक्यात आहे. येथे श्री चैतन्य कानिफनाथ महाराजांची जागृत समाधी आहे. त्यासाठी हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. आमचा तसा येण्याचा काही प्लॅन वगैरे नव्हता. आम्ही शेतीच्या कामानिमित्त इकडे आलेलो होतो. म्हणलं वेळ आहे तर चला देवदर्शनाला जाऊन येऊ. पण येऊन खूपच छान वाटलं. मंदिराला पूर्णपणे दगडाने बांधकाम केलेले आहे. येथे नवनाथांपैकी एक असलेले श्री चैतन्य कानिफनाथ महाराज यांनी जिवंत समाधी घेतलेली होती. म्हणून हे देवस्थान जागरूक देवस्थान म्हणूनही ओळखले जाते. मंदिरात जाण्यासाठी तिन्ही बाजूला पायऱ्या केलेल्या आहेत. आम्ही पुढच्या बाजूने मंदिरात प्रवेश केला. नाहीतर गाडीसुद्धा डायरेक्ट वरती जाऊ शकते, याची सोय केलेली आहे. खरं सांगते, आठवड्यातून एकदा तरी देवदर्शनाला जायला पाहिजे. आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून एक दिवस तरी आपण देवाला दिला पाहिजे. खरं सांगते, आपण कुठेही फिरा, पण जेवढी शांतता मंदिरात आल्यावर वाटते तेवढी कुठेहीच वाटत नाही. मंदिराला एवढ्या पायऱ्या होत्या, पण आम्ही हसत हसत वरती चढत गेलो, कारण खूप आनंदही वाटत होता आणि खूप छान वाटत होतं. खूप छान असे निसर्गरम्य वातावरण आहे आणि उंच अशा टेकडीवर मंदिर आहे बांधलेलं. माझा बच्चू पण सगळ्या पायऱ्या स्वतःच चढला. त्याने आम्हाला धरायला पण लावलं नाही. तुम्ही बघितलंच असेल. आणि अजूनही दमला नाही, चालतोच येतो. तो आम्हाला कधीच वैताग देत नाही. असं कुठं आम्ही आलो गेलो फिरायला गेलो पण कधी असं धरायला वगैरे कधीच लावत नाही. त्याचे बाबा आणि तो दोघंजण ते सोबत असतात आणि मी आपले व्हिडिओज बनवत राहते. हा मंदिराचा पृष्ठभाग आहे. देवदर्शनही खूप छान झाले. श्री चैतन्य कानिफनाथ महाराजांची मूर्ती समोरूनच दिसत होती. म्हणजे लांबून जरी दर्शन घेतलं तरी काही हरकत नाही, पण दर्शन खूप छान झाले. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून सांगा. आणि मढीला दर्शनाला कोण कोण येऊन गेलेले तेही सांगा. बाय.